नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी रश्मिता पोपेटा यांनी रुग्णालयातूनच आमरण उपोषण सुरू ठेवले आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 8 जुलै रोजी पनवेल ते विधिमंडळ असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाच्या तयारीला वेग आला आहे। याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू तसेच लोकनेते दिबा पाटील प्रेमी नामकरण संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करत या मोर्चात 12 ते 15 हजार आंदोलक सहभागी होतील अशी माहिती दिली। तर राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे आणि विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील अशी भूमिका माजी आमदार मनोहर भोईर यांनी मांडली। आमची भगिनी समाजकन्या रश्मिता पोपेटा हिच्या पुढाकारानं दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं या दृष्टीनं आंदोलनानं गती घेतलेली आहे आणि ह्या आंदोलनाला एक व्यवस्थितरित्या स्वरूप द्यावं म्हणून 8 तारखेला पनवेल स्थित अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते विधिमंडळापर्यंत मोर्चाचं आयोजन आम्ही दिबाप्रेमी संघटनेच्या वतीनं केलेलं आहे। सकाळी 10 वाजता अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून एसटी स्टँड, गार्डन हॉटेल, कामोठ्यातलं किया शोरूम आणि त्या ठिकाणाहून लेफ्टला टर्न मारून आतल्या रस्त्यानं MGM हॉस्पिटल आणि नंतर कळंबोली, कामोठे, खारघर, CBD, सानपाडा असा हा मोर्चा जाणार आहे। साधारण 12 ते 15 हजार लोक या मोर्चामध्ये चालणं अपेक्षित आहे। सानपाड्याच्या दत्त मंदिरात दुपारच्या भोजनासाठी आणि काही काळ विश्रांतीसाठी हा मोर्चा थांबेल आणि 1 तासाभरानंतर मुंबईच्या दिशेनं कूच करेल। मानकुत आणि चेंबूरच्या मध्ये या मोर्चाची वस्ती असणार आहे आणि दुसऱ्या दिवशी हा मोर्चा विधिमंडळाकडे आगेकूच करणार आहे। आम्ही मंडळींनी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितलेली आहे। परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे, पण परवानगी मिळाली तरी न मिळाली तरी हा मोर्चा 8 तारखेला सकाळी निघणार हे फिक्स झालेलं आहे। कारण कालच आपण बघितलं असेल, मुंबई हायकोर्टाच्या एका न्यायमूर्तींनी महादेव जमादारांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे की आंदोलन करणं हे जनतेचं, नागरिकांचा अधिकार आहे, त्याला तुम्हाला मज्जाव करता येणार नाही। त्यामुळे मुंबईच्या दिशेनं आम्ही जाणार ही गोष्ट नक्की आहे। आमचे सारे सहकारी दिबा पाटील साहेबांवर प्रेम करणारे ठाणे, भिवंडी, पालघर, नव्या मुंबई पट्ट्यातील नागरिक, मुंबईतील नागरिक, रायगड जिल्ह्यातील सारे नागरिक हे पनवेल उरणातील जनतेच्या बरोबरीनं या आंदोलनामध्ये सहभागी होणार। 8 जुलैला मोर्चा जाणार आहे। त्याच मोर्चामध्ये खऱ्या अर्थानं विधिमंडळाचे नायक स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांनी विधिमंडळ गाजवलेलं आहे आणि त्यांचं नाव देण्यासाठी आम्ही मंडळी ही पायी दिंडी मोर्चा काढणार आहोत। हे काढत असताना विधिमंडळामध्ये आमचे आदरणीय नेते उद्धवजी ठाकरे यांनी काही आमदारांना आदेश दिलेला आहे। आम्ही सुद्धा उद्या परवाना पुन्हा साहेबांकडे जाऊ की हा विषय विधिमंडळामध्ये घेणंच आहे, परंतु विधिमंडळामध्ये विषय घेण्यापूर्वी आम्ही पायी आंदोलन करत असताना भाजपच्या मंत्र्यांनी दिलेले शब्द, हे शब्द ते पाळत नाहीत आणि त्यामुळे जनतेला रस्त्यावर उतरावं लागतं। खऱ्या अर्थानं दिबा पाटील साहेब हे गोरगरिबांचे नेते होते। आपल्याला माहित असेल, मंडल आयोग जेव्हा स्थापन झाला त्यावेळेस OBC समाजाला न्याय मिळवण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि त्याच OBC समाजाच्या नेत्याचं नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावा यासाठी आमच्या
सर्व मंडळीची, आम्ही सर्व राजकारण बाजूला ठेवून आम्ही सर्व राजकीय पक्ष उतरणार आहोत. ज्यांना लाज वाटत असेल त्या या आंदोलनात उतरणार नाही, पण ज्यांना दिवाळीचा विषय प्रेम असेल ते त्यांना उतरावंच लागेल. आमच्यासारखी मंडळी संघर्ष करून हा नाव मिळेपर्यंत आम्ही हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्या ठिकाणी आपण बघा लोकभावना आहे. ज्या वेळेस विमानतळ झालं तेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, विमानतळाचं भूमिपूजन झालं तेव्हा हे सांगितलेलं की विमानतळाचं उद्घाटनाच्या आधी विमान उडण्याच्या आधी आम्ही त्या ठिकाणी या विमानतळाला लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ. परंतु आता त्या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन झालं, डोमेस्टिक चालू झालं, आंतरराष्ट्रीय आता चालू होतंय, तरी सुद्धा दिबा पाटील साहेबांच्या नावाचा कुठेही पत्ता नसल्यामुळे त्या ठिकाणी लोकभावना आहेत. त्यामुळे आम्ही आता विधान भवनाकडे वाटचाल करीत आहोत. आदरणीय पवार साहेबांचं याला मार्गदर्शन लागलेलं आहे. आदरणीय पवार साहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपला या आंदोलनाला पाठिंबा आहेच, परंतु या ठिकाणची उरणचे प्रथम नागरिक म्हणून आणि या दिबा पाटील प्रेमी म्हणून त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या आंदोलनामध्ये उतरणार आहोत.